नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी हेल्दी असा ज्वारीचा ढोकळाची रेसिपी सांगणार आहे। तुम्ही बघू शकतात एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो हा ज्वारीचा ढोकळा। ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर हा परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। चला तर मग आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। सर्वात पहिले ज्वारीचा पिठापासून ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। बारीक रवा घेतला आहे इथे मी 1/3 कप। 1/4 कप दही घेतले आहे। 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हळद, 4 ते 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी 8 इनोची पुडी घेतलेली आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला ज्वारीचा ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे। सगळ्यात आधी ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी सर्वात आधी ज्वारीचे पीठ घेतले, नंतर बारीक रवा टाकला आहे, तसेच त्याच्यामध्ये मी दही घातलं आहे। दही हे जास्त आंबट नसावे, ताजं दही घ्यावे। तर हे चांगलं मी आता मिक्स करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं। नंतर यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, तसेच पाव टीस्पून मी इथे हळद टाकत आहे। आता पुन्हा एकदा मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते। तर मी हे असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर बनवायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही कधी पण। तर मी थोडं थोडं पाणी घालून हे ढोकळ्याचं बॅटर बनवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारे हे ढोकळ्याचं बॅटर बनवायचं आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेते। आता ह्या बॅटरला साधारणतः 15 मिनटं असेच ठेवायचं आहे झाकून। तोपर्यंत इथे मी एक ताट घेतले आहे आणि त्याला मी तेल लावून घेते सगळीकडून। आता इथे माझे 15 मिनटं झालेले आहे। आता ह्या बॅटरमध्ये मी 8 इनोची पुडी पूर्ण टाकते आहे। तुम्ही इनोच्या जागी बेकिंग सोडासुद्धा घालू शकतात। आता त्यावर मी थोडंसं पाणी टाकून मी ते ॲक्टिवेट केलं आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात हे बॅटर मस्तपैकी असं फुललं आहे। आता वेळ न घालवता लगेच हे बॅटर मी ताटात काढून घेते। तोपर्यंत मी आता इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। नंतर त्याच्यावर मी स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर हे ढोकळ्याचं ताट ठेवलं। तर आता याच्यावर झाकण ठेवून साधारणतः 20 ते 25 मिनटं हा ढोकळा बनवायला लागणार आहे। तर आता हे 25 मिनटं झाल्यावर एकदा सुरी घालून मी चेक करते की ढोकळा झाला की नाही। तुम्ही असं चेक करू शकतात। तर इथे ढोकळा तयार आहे। आता इथे मी ढोकळ्यासाठी फोडणी दिलेलं तेल बनवून घेते। त्यासाठी मी इथे एक लहान कढई घेतली आहे, त्यात मी तेल घेतले आहे। नंतर यामध्ये मोहरी घालायची आहे, हिंग घातला, कढीपत्ता मी याच्यात टाकला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे तेल तयार झालेलं आहे। आता जो काही ढोकळा होता त्याच्यावर मी हे फोडणी दिलेलं तेल
घालते. तर अशा प्रकारे हे गरम गरम तेल सर्व बाजूने टाकून घ्यायचं आहे. तर मी आता इथे सगळ्या बाजूने हे तेल टाकून घेत आहे. तर आता अशा प्रकारे मी टाकून घेतलं सर्व बाजूने तेल, तुम्ही बघू शकतात. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालते. तुम्ही यावर बारीक खिसलेला नारळसुद्धा घालू शकतात. आता या ढोकळ्याचे मी अशा प्रकारे सुरीने कापून घेते. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळ्याचे काप करू शकतात. आता पुन्हा मी असे उभे कापून घेते, म्हणजे असे चौकोनी ढोकळे मी कापून घेत आहे. एकदम सॉफ्ट असा झालेला आहे हा ढोकळा. आता तुम्ही बघू शकतात, इथे मी काढून घेते एक ढोकळा आणि तुम्हाला दाखवते की किती मस्त असा हा झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात की मस्तपैकी हा असा सॉफ्ट झालेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो. आतून पण असा मस्त स्पॉन्जी असा झालेला आहे. तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.